कर्जत नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक आमदार रोहितदादा पवार आणि सन्माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झाली. आमदार रोहितदादा पवार आणि सुनंदाताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता यावी यासाठी कर्जत शहरातील नागरिकांचा उंबरा झेंजवण्याचं काम केलं. प्रत्येक नागरिकाला मतदारांना उभं केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान देण्याचं आवाहन केलं आणि त्याप्रमाणे 17 पैकी 15 हे नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. त्याच्यानुसार संख्याबळ जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचं असल्याकारणानं राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ह्या काँग्रेसला देण्याचं ठरलं आणि ठरल्यानुसार ज्यावेळेस नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचा फॉर्म भरायचा, नावं डिक्लेअर करायची, त्यावेळेस आमदार रोहितदादा पवार यांनी बाहेरगावी होते, परंतु गटनेते संतोष मेत्रे यांच्या फोनवरती फोन करून स्पीकरवरती फोन ठेवून त्यांनी दोन्ही नावं डिक्लेअर केली होती. नगराध्यक्षपदासाठी सौ उषा राऊत यांचं नाव डिक्लेअर केलं होतं, त्यांना 2.5 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता आणि उपनगराध्यक्षासाठी सौ रोहिणीताई सचिन गुले यांचं नाव डिक्लेअर केलं होतं, त्यांना 1.25 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता. काँग्रेसला 1.25 वर्षामध्ये राजीनामा द्यायचा, त्याच्यानंतर 1.25 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष होणार. नगराध्यक्षाला 2.5 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता आणि काँग्रेसला उपनगराध्यक्षाला पुढच्या 2.5 वर्षामध्ये, नंतर शेवटची 1.25 वर्षे द्यायचा असा सर्व कार्यकाल ठरला होता. परंतु 1.25 वर्षामध्ये उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं सौ रोहिणीताई गुले यांनी, परंतु त्यांनी 1.25 वर्षामध्ये राजीनामा दिला नाही. 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाल्यानंतर दोन्ही कालावधी संपणार होते आणि दोघांचा पदाचा कालावधी संपणार होता. परंतु शासनाचं जे काही आरक्षणाचा जो विषय कोर्टामध्ये चालू आहे त्याच्यानुसार सरकारने डिसिजन केला की 5ही वर्ष नगराध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली आणि त्याच्यानुसार उपनगराध्यक्षांचं सुद्धा पद या ठिकाणी चालू राहिलं. परंतु त्याच दरम्यान विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे नगरसेवक गेले. नगरसेवकांनी त्या ठिकाणी मागणी केली. त्या मागणीबरोबर 1.25 वर्ष कालावधी उपनगराध्यक्षाचा झाला होता. त्यावेळेस सुद्धा आमदार रोहितदादा पवार यांनी गटनेते संतोष आप्पा मेत्रे आणि त्यांच्याबरोबर जोडीला सुनीलदादा शेलार यांच्यावरती जबाबदारी दिली होती की तुम्ही ठरल्याप्रमाणे उपनगराध्यक्षांचा राजीनामा तुम्ही घ्या, म्हणजे आपल्याला राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष 1.25 वर्ष करता येईल. परंतु 2.5 वर्ष राजीनामा दिला नाही त्यांनी. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र ज्यावेळेस नगराध्यक्षपद मिळावं ही इच्छुक कुणाला बी असणं हे काही गैर नाही. इच्छुक असणारी मंडळी ज्यावेळेस दादांकडे गेली, बंगल्यावरती मिटिंग झाली, त्यावेळेस पण दादांनी नगराध्यक्षांची दादांची चर्चा झाली. त्यावेळेस सुद्धा नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं होतं की दादा आमचा राजीनामा तुमच्याकडे जेव्हा पाहिजे तेव्हा सांगा, त्या दिवशी आम्ही राजीनामा तुम्हाला आणून देतो, तुमचा आदेश ही आम्हाला अंतिम आदेश आहे. त्यावेळेस दादांनी सांगितलं की तुम्ही दोन्ही राजीनाम्याचं नियोजन करा. काही नगरसेवकांना जबाबदारी देण्यात आली, परंतु उपनगराध्यक्ष राजीनामा द्यायला तयार नाहीत असं स्वतः याच्यातल्या ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती त्यांनी दादांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं. मग आम्ही तर राजीनामा द्यायला तयार होतो आणि आता पेपरमध्ये आलंय की दादांवरती नाराज नाहीत. दादांवर नाराज नाहीत ही अतिशय चांगल्या प्रकारची बाब आहे. परंतु दादांवर नाराज नाही तर मग जायच्या आधी एकदा दादांकडे सगळेजण गेले असते आमदार रोहितदादांकडे की दादा तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय करत नाहीत, जर तुम्ही 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये जर राजीनामा दोन्ही झाले नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असं न करता दादांच्या परस्पर या ठिकाणी जाण्याचं काम झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कामकाजाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं, 15 दिवसापूर्वी महिलांचा 5-6 दिवस या ठिकाणी पगारामुळे संप झाला होता. उपनगराध्यक्षांकडे तर या ठिकाणी आरोग्य समिती होती,
साधं डोकवायला सुद्धा आले नाही की संप मिटला का, त्यांचा पगार झाला का नाही झाला का. मग नगरसेवकांना माझी विनंती, आम्ही तर 24 तास काम करतोय, रात्री पाण्याच्या टाक्यावर जातोय, पहाटे पाण्याच्या टाकीवर जातोय, खेडच्या लाईनवर जातोय, कचरा उचलण्यासाठी जेवढं कर्मचारी त्या माध्यमातून जेवढा शक्य तेवढा उचलण्याचा प्रयत्न करतोय. मग जर नगराध्यक्ष एवढं काम करत असतात आणि मी बोलतोय म्हणजे मी काही सभागृहाच्या बाहेरचं नाही, मी सध्या नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. मी त्या ठिकाणी कामकाजात सहभागी होणं म्हणजे काही कोणत्या ह्याच्यात हस्तक्षेप होणं असं काही प्रकार नाहीये. त्या सभागृहाचा मी सदस्य आहे. त्याच्यामुळं माझी विनंती नगरसेवकांना, तुम्ही गेलाय तर या ठिकाणी सौ उषाताई राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे राजीनामा देण्याची उषाताईंची पाठीमागं पण या ठिकाणी तयारी होती आणि आता पण तुम्ही दोन्हीही राजीनामे घ्या. या ठिकाणी पुरुष सदस्याला कुणाला तरी उपनगराध्यक्षाची संधी भेटल किंवा आणखी महिलाला कोणच्या तरी भेटल आणि नगराध्यक्षपद तर महिलासाठीच आहे. जी त्या ठिकाणी आम्ही 15 जण तर आमचा गट एक आहे ना, मग गटाने त्या ठिकाणी गटातल्या 15 जणांना माझं आव्हान आहे आणि गटनेत्याला माझं आव्हान आहे की तुम्ही गटनेते, तुम्ही अजेंडा काढायला पाहिजे होता, अजेंडा काढून मिटिंग घ्यायला पाहिजे होती. मिटिंग घेऊन त्यांना अधिकार आहे या ठिकाणी मिटिंग घ्यायचा, अजेंडा काढायचा आणि असं असं आपलं हे झालंय, तुम्ही राजीनामा द्या किंवा काही ते अजेंड्यावर सुद्धा ते विषय घेऊ शकतात जे काही घ्यायचे ते. मग ते कुठलंच न करता या ठिकाणी एकतर्फी प्रेम करणं हे बरोबर नाही. एकतर्फी प्रेम म्हणजे कसं, एकाचं तर उपनगराध्यक्ष 6 वर्षाचं ठरलं त्यांचा तुम्ही राजीनाम्याचा विषय घेत नाही आणि नगराध्यक्षाचाच व्यक्तिदोषाने राजकारण करू नये माझं म्हणणं आहे. ह्याच्यातले सगळे नगरसेवक राजकारण करतायत असं माझं अजिबात म्हणणं नाही. आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी एकतर्फी प्रेम करणं हे बरोबर नाही. एकतर्फी प्रेम म्हणजे कसं, एकाचं तर उपनगराध्यक्ष 6 वर्षाचं ठरलं त्यांचा तुम्ही राजीनाम्याचा विषय घेत नाही आणि नगराध्यक्षाचाच व्यक्तिदोषाने राजकारण करू नये माझं म्हणणं आहे. ह्याच्यातले सगळे नगरसेवक राजकारण करतायत असं माझं अजिबात म्हणणं नाही. आमदार रोहितदादा पवारांवरती प्रेम करणारे ह्याच्यातले अनेक नगरसेवक आहेत. माझं कळकळीचं आव्हान आहे त्यांना की उषाताई या ठिकाणी राजीनामा द्यायला तयार आहेत, तुम्ही या दादांवर चर्चा करा, उपनगराध्यक्षाचा राजीनामा घ्या आणि तुम्हाला घ्यायचा नसला तरी तुम्ही घेऊ नका, परंतु या दादांवर चर्चा करा. उषाताई उद्याच्या राजीनामा द्यायला तयार आहेत, परंतु या आमदार रोहितदादांशी चर्चा करा. पार्टीचे प्रमुख आहेत, त्यांनी निवडून आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट खाल्लेत. आता राहिला भाग दुसरा की आदरणीय राम शिंदे साहेबांचं आमच्यावर जरा जास्त प्रेम झालं याच्यातून असं लक्षात येतंय. कारण का तर प्रेम होण्याला कारण की 2009ला आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले. आमची उमेदवारी असून आम्ही माघार घेऊन या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही उभं राहिलो. ते प्रेम त्यांचं उपळून येतं दिसतंय. दुसरा विषय 2014ला त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब भाऊ पाटील दूध संघाचे चेअरमन आणि जे अध्यात्मामधील गोदड महाराजांवरती ज्यांची नितांत श्रद्धा आहे असे काकासाहेब धांडे यांच्याजवळ शब्द दिला होता की 2014च्या निवडणुकीला नामदेव बाप्पूला सांगा की 2014ची निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये सरकार येणार आहे आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर नामदेव बाप्पूला महामंडळावरती घेऊ असं बाळासाहेब भाऊ आणि काकासाहेब धांडे यांच्याकडे त्यांनी शब्द दिला होता. नसला शब्द दिला तर भाऊ आता या ठिकाणी स्वर्गीय आहेत, पण काकासाहेब धांडे हे गोदड महाराजांचे भक्त आहेत. त्यांनी काकासाहेब धांडेंना घ्यायचं आणि गोदड महाराजाच्या समाधीवरती जाऊन त्या ठिकाणी हात ठेवायचा की मी शब्द दिलेला नव्हता. राजकारणामध्ये आम्ही 2009ला माघार घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पाठीमाग खंबीर उभा राहिलो. 2014ला राहिलो. 2019ला पण आम्ही मेळावा घेतला म्हणजे काही गुन्हा केला नाही. उमेदवारी मागणं म्हणजे हा काय अजिबात गुन्हा होऊ शकत नाही. मग 2014ला तुमचा 2019ला तुमचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर सुद्धा आम्ही 1-1.5 वर्ष पक्षात होतो. पक्षामध्ये आम्हाला कशी वागणूक मिळत होती, त्यांच्याकडे काय मिळत होती त्यांना माहिती. आणि काही योगाने नंतर आमदार रोहितदादा पवार आणि आमची याच्यामध्ये काही चर्चा झाली, काही विषय असतील त्याच्यामध्ये मी काय त्यांची निवडणुकीच्या टायमाला प्रवेश नाही केला. 2019ची निवडणूक झाल्यावर मी प्रवेश केला. म्हणजे त्यांना ऐन टायमाला धोका देण्याचं काम त्यांच्यासारखं केलं नाही.
आणि त्यांनी दुसरा एक विषय की त्यांच्याच घरामध्ये पुण्याच्या माजी मंडळी सुवर्णा राऊत, त्यांची मंडळी ही आशाताई शिंदे आणि राम शिंदे नामदेवराव चौघच बसले होते. त्यांनी फक्त त्यांच्या आईच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि दोघा नवरा बायकोनी आमच्या दोघा नवरा बायकोला काही कमेंटमेंट दिले नव्हत्या असं म्हणायचं. आम्ही राजकारणात त्यांनी काहीच दिलं नव्हतं, बोललं नव्हतं असं म्हणून आम्ही सोडून देऊ. 2024ला आम्ही विरोधात काम केलं. आतापर्यंत नामदेवरावनी शिवसेनेत होतो, भाजपमध्ये होतो, कधीच ज्या पक्षात आहे त्या पक्षाची गद्दारी केली नाही. रोहितदादांवर होतो, त्यांनी काय अपेक्षा करावं की आता राम शिंदेंनी की नामदेवरावनी त्यांचं काम करावं. ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं मी काम करणार, याच्यात वावगं काय असं तवा. मग ते डोक्यात राग ठेवून जर ते आता हे करणार असतील तर करा, काही म्हणणं नाही. परंतु जसं तुमच्या आता पण मी त्यांना टोकाचं जाऊन बोलणार नाही. त्याला कारण असं की आज पण त्यांच्या आईला मी मानतो, आज पण त्यांच्या माझ्या कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत, पण कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या मध्ये येत असताना कुटुंबामध्ये जे काही ठरलेले एकमेकाचे कमिटमेंट येतं ते तर ते पूर्ण केल्याच पाहिजेत. आणि राम शिंदेंनी 2029ला निवडणूक परत लढण्याची संकेत दिलेले की बाबा मी तयारच आहे 2029ला. नामदेवरावनी 2019ला नुसता मेळावा घेतला तर ते म्हणले नामदेवरावचे मेळावे मेळ पडलो मी, म्हणजे माझे मेळावे मेळ पडतात म्हणजे माझी कुठेतरी ताकद आहे काय. त्याच्यानंतर बरेच दिवस म्हणले 2019ला नामदेवरावचं मेळावाला पडलो, त्याच्यानंतर 2024ला म्हणते तर, आणि त्याचाच राग आता काढण्याचं चाललंय. मग राग काढायचा तुम्हाला दोन्ही निदान थोडंसं कर्जत शहरातल्या जनतेवरती राग काढू नका, निधी अडवू नका, कर्जत शहरातल्या जनतेवरती अन्याय करू नका. काय अन्याय होतोय काय केलाय ते बोलल्यानंतर योग्य वेळेला माझ्याकडे सगळं आहे, मी योग्य वेळेला सगळं बोलन आणि पुराव्यासहित बोलन, बिगर पुराव्याचं बोलणार नाही. म्हणून माझी आता नगरसेवकांना कळकळीची विनंती की तुम्ही परत या, उषाताईचा राजीनामा दादांवर चर्चा करा, उषाताईचा राजीनामा घ्या. तुम्हाला उपनगराध्यक्षांचा घ्यायचा नाही घ्यायचा, पण आमची विनंती की नगराध्यक्षाला एक जणाला संधी मिळेल आणि उपनगराध्यक्षाला एक जणाला संधी मिळेल, म्हणून दोन्ही राजीनामा घ्या आणि ठरलं होतं ठरल्याप्रमाणे करा अशी आमची विनंती आहे. याच्या पलीकडं काम करण्याच्या बाबतीत 30 वर्ष त्याच्या पेपरामध्ये आलंय, 30 वर्ष राऊतांना संधी दिली. हो 30 वर्ष दिली का 25 वर्ष दिली. कर्जतकरांनी दिलेल्या संधीमुळं, कर्जतकरांनी केलेल्या प्रेमामुळंच या ठिकाणी आतापर्यंत आम्ही काम केलं. आम्ही कुठं ना करतोय, परंतु 30 वर्षाचा कालावधी नाही, 5 वर्ष कोणीतरी मध्ये होतं. सगळंच म्हणजे खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं असं कोणी करू नये. आणि गटनेत्यांना माझी विनंती, गटनेता हा एका बाजूचा नसतो, गटनेता हा अख्ख्या गटाचा असतो. गटनेत्यांनी मागताना दोन्ही राजीनामे मागावेत आणि अजून पण गटनेत्यांनी मिटिंग काढावी, अजेंडा काढावी, 15 जणांची या ठिकाणी मिटिंग घ्यावी. विरोधकावर जायची गरज काय? काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देशामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, या ठिकाणी विरोधकावर जायची आवश्यकता नाही. म्हणून माझे असं आव्हान आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने बसून निर्णय करावा, गटनेत्यांनी मिटिंग बोलवावं, आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे येऊन निर्णय घ्यावा. आमदार रोहितदादा पवार जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला 100% मान्य आहे. कर्जत नगरपंचायतची निवडणूक 2022 साली ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस सगळ्या नगरसेवकांच्या एकीने आणि आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मी नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला होता. त्याच्यानंतर 2.5 वर्ष सर्व नगरपंचायतीचा जो काही कारभार आहे तो सुरळीत आणि व्यवस्थित चालू होता आणि शासन नियमानुसार तो जो काही नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ आहे तो वाढवण्यात आला. त्याच्यानंतर जे नगरसेवक आहेत तर ते इच्छुक नगरसेवक ज्यांना नगराध्यक्ष पदाची इच्छा होती घेण्याची तर ते नगरसेवक सगळे आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्याकडे गेले. तेव्हा इच्छुक नगरसेवकांनी दादांपुढं नगराध्यक्षपद आम्हाला द्यावं असं त्यांनी सांगितलं
पण ज्यावेळेस आम्ही निवडून आलो होतो तेव्हा असं ठरलं होतं की नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे जे काही पद आहे आमच्या दोघांचा पण राजीनामा बरोबरच घेण्यात यावा असं ठरलेलं होतं. तर त्यावेळेस मी सुद्धा मिटिंगला गेले होते. तेव्हा रोहित दादांना मी सांगितलं होतं की माझा राजीनामा घ्या, पण उपनगराध्यक्षाचा आणि नगराध्यक्षांचा राजीनामा बरोबर घेण्यात यावा. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मिटिंग झाल्या. त्याच्यानंतर रोहित दादा त्यांनी नगरसेवकांशी चर्चा केली आणि तरी सुद्धा म्हणजे नगरसेवकांना मला हे सांगायचे की काही नगरसेवकांची अशी कंडिशन आहे की क्षमता नसतानाही ते निवडून आलेले आहेत. आणि का निवडून आलेत? कारण आपले आदरणीय रोहित दादा आणि आईसाहेब पुनंदाताई पवार यांनी 17ची 17 वार्डात जाऊन नागरिकांसमोर त्यांनी हात जोडलेत. नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावेत याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर मला नगरसेवकांना एवढंच सांगायचंय की ह्याची तरी तुम्ही जाणीव ठेवा आणि जे काही तुमचं म्हणणं असेल, जे काही तुमचं जे काही विचार किंवा तुम्हाला जे काही म्हणायचे ते तुम्ही सगळ्यांनी इथं यावं, रोहित दादांशी चर्चा करावी. मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे, पण अगोदर उपनगराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि मी माझा लगेच राजीनामा द्यायला तयार आहे.